सकाळी गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या अनुभवाचे बोल गेल्या 21 दिवसामध्ये गुरुमाऊलीच्या अनुष्ठानामध्ये आपल्याला काय काय अनुभूती आली, घरून येताना आपली काय परिस्थिती होती, जावा आणि इथं आल्याच्या नंतर आता घराकडे जावं वाटते का इथंच राहावं लागते, असा जो आपला अनुभव आहे तो सांगण्यासाठी ज्याचा अनुभव मांडायचा आहे त्यांनी कृपया 2-2 मिनिटांमध्ये आपला अनुभव मांडायचा आहे। सर्वप्रथम कोण येणार आहे? या। ओम ब्रह्मानंदम नमः शिवाय। ओम ब्रह्मानंदम प्रमस्पदम केवलम ज्ञानमृति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संत शिरोमणी मन्म स्वामी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, डॉक्टर विरूपाक्षे गणाचार्य महाराज की जय। शिवभक्ताच्या कुळी जन्मनी करंट आला भजे चोरटा शंकर हे। आज आपल्या कपिलाधार क्षेत्रामध्ये गणाचार्य महाराज आपल्यासाठी 20 दिवसापासून काय म्हणलेली इच्छा पूर्ण करायलेत, म्हणजे पूर्ण करायत म्हणजे आता मी केले असं नाही बरं। हे बघा, तीर्थप्रसाद आहे, लिंगपूजा आहे आणि मन्मस्वामीला सोबत घेऊन चाललेत पायी पायी। त्यांचं अनुष्ठान आहे, त्यांनी उपवासी आहेत पण आपल्या सोबतच आहेत त्यांनी, आणि पुन्हा प्रमर्श पारायण आहे। आणि त्यातल्या त्यात कसं आहे, पाणापाणात म्हणमत्ता तुझं नाव रे, तसं पाणापाणात गणाचार्य महाराज तुमचं नाव रे असं पाणापाणात दिसायला लागले। पण डोळे निरखून पाहायला पाहिजे। प्रत्यक्ष जर आपण यांच्याकडे लक्ष दिलं, समजा आज सकाळी आणि काल प्रसाद केले, मला प्रत्यक्ष माझे सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्या दिसले। आपल्याला तूप वाढत होते, वाकून घ्या रे बाळा, घ्या रे बाळा। तसं आज आपल्याला गुरुमाऊली कालपासून आपल्याला प्रसाद खाऊ घालतात। आज भाग्योदयाले संत पाऊल देखिले, ओघ जाणवी चाला, स्नान घडले पतिताला। माझं तर मन आनंदी झालंय बघा, आनंदले माझे मन चित्त झाले समाधान। भूक ताण हरून, कुणाला काही दुखत असेल, कुणाला काही होत असेल, पण आपल्याला कसलंच काही त्रास नाही। आणि माऊलीकडे पाहिल्यानंतर तर इतका उत्साह याला काय काय म्हणून काय काय करू। कोणी म्हणत असतील, कोणी बोलत असतील, मजशी तुझशी काही देणं घेणं नाही, माझं नातं माझ्या सद्गुरूशी, माझं नातं माझ्या मन्मथाशी। दुरुनी आले तुझ्या भेटी, उघडून पाहे कृपादृष्टी, मजशी काही बोला देवा, माझा शीन भाग घ्यावा। माझा शीन गेला, माझा भाग गेला, डोळे भरून रूप तुझं मी पाहिन, सदोदित राहीन गुरुपाशी। काय मागाव, किती मागल तेवढं थोडंच आहे। मी विसरले होते बरं, थोडं काही गोष्टी विसरले होते, पण आपण काय म्हणले, माय तुझ्या जवळ आहे बाई, पण मी मावशी आहे, विसरायचं नाही, मी मावशी आहे असं मला कुठं म्हणले, पाठव द्यात म्हणले। तेव्हापासून माझा थोडा पाय असं धरणीवर टेकत आहे, पण मी हादरले होते थोडी का, म्हणजे कारण मला सतत गुरुपाशी राहावं वाटतंय, पण थोडं माझं मन दुखावलं होतं। पण आता मी परिपूर्ण झाले माझ्या सद्गुरूला बघून, माझं मन आनंदी झालं। आणि मन्मस्वामीची संध्याकाळी आपण शेज आरतीला पाहतो, त्यावेळेस सध्या बघा तुम्ही, हिरव्या कपड्यात आपले सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य जशाच तसे दिसते, पण बघायला पाहिजे बरं, ते पूजा किती सुंदर असते, काय दूध काय धार। आता हे जे आपण पाहून गेलो मन्मस्वामीचं, तसंच लिंगामध्ये तुम्ही दुधाची धार दिसली पाहिजे, पाणी दिसलं पाहिजे, बेलपुष्प पाहिलं दिसलं पाहिजे, डोळेभरी, म्हणजे आपण 21 दिवस राहिले, 21 दिवसामध्ये परिपूर्ण पूजा आपण मन्मस्वामीची लिंगात घेऊ शकतो, आणि घेतलीच पाहिजे। इतकं सुंदर आपण राहून मन शांत शिस्त सगळं आपण डोळे भरून बघितलेलं आहे। म्हणजे का मला थोडा दम आलाय, मी एवढं बोलून माझ्या गुरुमाऊली चरणी नतमस्तक होते। साधी भोळी माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो सद्गुरु शिवलिंग गणाच्या।